कृपया सर्वांनी आपण त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं। हे स्टेजवर उपस्थित झालेले आहेत तेव्हा सर्वांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वांनी खुर्चीवर बसून घ्यायचं। सर्व भीमसैनिकांना विनंती आहे खुर्चीवर बसून घ्या। सर्वांनी आपण स्टेजवर जास्त न गर्दी करता कृपया आपण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सदस्य डॉक्टर नितीन डेपे सर तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक सोमनाथ साळुंके साहेब तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे चंद्रशेखर मडीखांबे साहेब। यानंतर मी सुजातदादा आंबेडकर साहेबांना विनंती करतो की आपण महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आपण पुष्पहार घालण्यासाठी आपण समोर यायचं आहे अशी आपणास विनंती आहे। सुजातदादा आंबेडकर आगे बढ़ो। सर्व उभ्या असलेल्या भीमसैनिकांना विनंती आहे खुर्चीवर बसून घ्यायचं आहे। जय भीम। आवाज वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। हॅलो हॅलो मागे जे उभे आहेत त्या सर्वांनी इथे येऊन बसा। सर्व खुर्च्यावरती खुर्च्यावर बसून घ्या। आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी डोली बाजा थोडंसं बंद करायचं आहे। थोडा जरा आवाज बंद करा। डोली बाजा सर्व कलाकारांना विनंती करतोय त्यांनी एक गीत सादर करावे। आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तुम्हा आम्हा सर्वांचे हृदय सम्राट सन्माननीय सुजातदादा आंबेडकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपल्याला बसण्यासाठी खुर्च्याची सोय केलेली आहे तेव्हा आजूबाजूला थांबलेल्या बंधू आणि भगिनींना नम्रतेची विनंती करतो की आपण उभं न राहता खुर्च्यावर बसून सहकार्य करावं। पुन्हा एकदा आपण सर्वांना हात जोडून विनंती करतो की उभे राहू नका। तुमच्यासाठी बसण्यासाठी खुर्च्याची सोय केलेली आहे ते दिसायला बरोबर वाटत नाही तेव्हा कृपया आमच्या विनंतीला मान वंचित बहुजन आघाडी करावी। सभेला सुरुवात होत आहे। थांबलेल्या सर्व बंधूंना विनंती करतो की त्याने खुर्चीवर बसून सहकार्य करायचं आहे। आजूबाजूला थांबलेल्या बंधूंना विनंती करतो की खुर्चीवर बसून सभेचा आपण आस्वाद घ्यायचा आहे। कोणीही उभं राहू नका। आपणा सर्वांसाठी बसण्यासाठी खुर्चींची सोय केलेली आहे। खुर्चीवर स्थानापन्न व्हावा अशी नम्रतेची विनंती आहे। कृपया वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तरुणाचे हृदय सम्राट सन्माननीय सुजातदादा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। समता सैनिक दल सोलापूर शहराच्या वतीनं त्यांना या ठिकाणी मानवंदना देण्याचा कार्यक्रम होणार आहे तेव्हा सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं। हॅलो हॅलो सावधान। भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापूर पूर्वच्या वतीने राजगृह सुपुत्र युवकांचा बुलंद आवाज गोरगरिबांचे कैवारी सन्माननीय
सुजात प्रकाश आंबेडकर जी को सलामी देंगे। सलामी दो। जय भीम, जय भीम, जय भीम। रेड दो। रेड विश्राम। यानंतर या एल्गार सभेला वंचित बहुजन आघाडी एल्गार सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आमचे सुजातदादा आंबेडकर साहेब यांचा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर कमिटी, युवा कमिटी तसेच महिला आघाडी यांच्या वतीनं व सोलापूर शहराच्या वतीनं तमाम या जनतेच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत व सत्कार करीत आहोत। तेव्हा त्यांचा सत्कार प्रशांतजी गोनेवार साहेब यांनी करावा अशी मी त्यांना सूचना करतो। आपण सत्कार करायचा आहे। त्या हारांचं घ्या। त्या हारांचं घ्या। हॅलो कोण येऊ नका। इकडे जे बंधू थांबले महेश विनंती करतो युवक आघाडी महेश बसून घ्या सगळे। जाधव साहेब तसेच महिला आघाडी यांच्याकडून सोलापूर शहर वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून या ठिकाणी सत्कार होत आहे। तरी आपण सत्कार स्वीकारण्यासाठी युवकांचे आधारस्तंभ, युवा नेते, यूथ आयकॉन सुजातदादा आंबेडकर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे शहर कमिटीच्या वतीनं प्रशांतजी गोनेवार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे। जे समोर थांबलेले भीमसैनिक आहेत त्यांना मी विनंती करतो की तुम्ही खुर्चीवर बसून घ्यायचंय। जे समोर थांबलेले भीमसैनिक आहेत तुम्ही सगळ्यांना विनंती करतो कृपया तुम्ही खुर्चीवर बसून घ्यायचंय। सगळ्यांना विनंती करतोय। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा जय सो। सुजातदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुजातदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। धन्यवाद। समोर थांबलेल्या भीमसैनिकांनी कृपया- खुर्चीवर बसून घ्यायचंय। कृपया समोर थांबलेले भीमसैनिक खुर्चीवर बसून घ्या। राजेश शिंदे यांना कृपया आपण स्टेजवर उपस्थित राहायचं। राजेश शिंदे कृपया आपण जास्त गर्दी न करता कृपया आपण थोडं समजून घ्या। युवा नेते राजेश शिंदे आपण स्टेजवर यायचं आहे। या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतोय की खुर्च्या रिकाम्यात पुढे सगळं साईडला बसून घ्या। इकडे थांबण्यापेक्षा साईडला बसून घ्या खुर्चीवर। बसून मी घ्या। भीमसैनिकांना जास्त विनंती स्टेजवर- करतोय की खुर्चीवर बसून घ्या तुम्ही सगळे। हा कृपया आपण स्टेजवर जास्त येऊ नका। या ठिकाणी स्टेजची क्षमता कमी आहे। वंचित बहुजन आघाडीचा, विजय असो। वंचित बहुजन आघाडीचा सुजातदादा तुम आगे बढ़ो, सुजातदादा तुम आगे बढ़ो। जय भीम, जय भीम। धन्यवाद। मंचकावर कृपया गर्दी कमी करायची आहे। मंचकावरची गर्दी थोडी कमी करायची आहे।
गर्दी कमी करा. कॅपॅसिटी कमी आहे आपल्या मंचकाची, थोडी गर्दी कमी करायची आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की मंचकावरची गर्दी कमी करायची आहे. आणि मी इकडच्या भीमसेना परत विनंती करतोय की तुम्ही खुर्चीवर बसून घ्या. इकडे जे भीमसैनिक थांबलेले आहेत ते तुम्ही खुर्चीवर बसून घ्या प्लीज, कृपया. यानंतर सुनील नगर भागातील सोमनाथ स्वामी योगीनाथ स्वामी मित्र परिवार. मंचकावर जास्त गर्दी करायची नाहीये. मंचकाची कॅपॅसिटी कमी असल्यामुळे मंचकावर जास्त गर्दी करायची नाहीये. मी दिलगिरी व्यक्त करतो, कृपया मंचकावर जास्त गर्दी करू नका. कृपया या ठिकाणी आजच्या ह्या कार्यक्रमाचे, या जाहीर सभेचे स्वाभिमानी एल्गार सभा या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मणिखांबे साहेब यांना मी विनंती करतो की आज आपण या आजच्या ह्या एल्गार सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या जाहीर सभेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं अशी आपणास नम्र विनंती आहे. हा 2 प्रवेश आहेत साहेब, तेवढा प्रवेश करून घ्या. हा सोमनाथ स्वामी आणि योगीनाथ स्वामी यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश होत आहे. तरी आपण स्वामी आपण सर्वांनी समोर यायच्या अशा आपणास नम्र विनंती आहे. हॅलो, या साईडला उभारलेले सगळे भीमसैनिकांनी इकडे खुर्च्यावर बसून घ्या. सगळ्यांना सभा बघता येईल आणि सभेचं अजून जास्त हे वाढेल. तुम्ही सगळेजण खुर्च्यावर बसून घ्या. इकडे खुर्च्याची सोय केली आहे. मित्रांनो, खुर्च्यावर बसून घ्या. खुर्च्या या ठिकाणी समोर आहेत, आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे. कृपया या ठिकाणी सौरभ कांबळे यांचाही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश झालेला आहे. त्यांचाही या ठिकाणी स्वागत व सत्कार होत आहे. प्रस्ताव घ्या तुम्ही साहेब. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर शहराचे महासचिव विनोदजी इंगळे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं अशा आपणास विनंती आहे. सर्वांना सप्रेम जय भीम. ज्याने ज्याने मानवतेसाठी काम केले त्या सर्व महापुरुषांना तिरवार अभिवादन. आणि आजच्या या सोलापूर शहराच्या स्वाभिमानी एल्गार सभेस प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी आलेले वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजातजी आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे केंद्रीय सदस्य आदरणीय डॉक्टर नितीन ढेपे सर, तसेच सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके सर, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष संजू हरिजन, आपण कृपया स्टेजवर यायचं आहे. चंद्रशेखर मणिखांबे साहेब, तसेच सोलापूर शहराचे शहर अध्यक्ष प्रशांत गोनेवार, त्याचप्रमाणे युवा शहर अध्यक्ष महेश जाधव व महिला अध्यक्षा पल्लवीताई सुरवसे व माझ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनो, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही सोलापूरच्या वतीने आपण जो कार्यक्रम केलेला आहे त्याबाबत तुम्हाला थोडक्यातच मी प्रस्तावना करतो की आज देशामध्ये 2 विचारसरणी आहेत. एक आंबेडकर विचारसरणी व दुसरी मनुवादी विचारसरणी. यामध्ये आपण बघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे आज आपण या ठिकाणी आहोत व त्याचप्रमाणे जे विषमतावादी लोक आहेत हे या ठिकाणी काम करत आहेत.
स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी समजून आंबेडकरवादी म्हणून घेणारे आज मनुवाद्याच्या ताटाखालचे मांजर झालेले आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतो ही एकदम अत्यंत दुर्दैवी घटना आहे. वंचित बहुजन आघाडीची ही निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्न साकार करण्यासाठी श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले आहे. इथल्या सर्वसामान्य माणसाला सत्तेच्या खुर्चीत बसवण्यासाठी ही वंचित बहुजन आघाडी स्थापना करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. या पद्धतीने आजच्या घडीला फुले शाहू आंबेडकर विचारधारा वंचित बहुजन आघाडी घेऊन जात आहे. त्याचप्रमाणे देशात महाराष्ट्रात जे राजकीय पक्ष आहेत, बीजेपी व त्याचा मित्र पक्ष शिवसेना, काँग्रेस व त्याचा मित्र पक्ष राष्ट्रवादी, हे देखील या ठिकाणी मनुवादी विचारसरणीचे लोक काम करीत आहेत. पण आपणच या ठिकाणी या पक्षाचे बाहुले बनत आहोत. तर या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही. त्याचप्रमाणे सोलापुरात देखील सांगतो, सोलापुरातल्या बाबतीत की सोलापुरातली स्थिती जर बघितलो तर सोलापुरातली सोलापूर कृषी उत्पन्न समिती, या ठिकाणी आपण बाजार समिती पाहिली की हे दोन पक्ष ज्याला आपण खरी लढाई काँग्रेस बीजेपी दाखवतो, पण ती खरी लढाई एक दुसरे नसून तर एक नाक आपल्यासाठी एक नाक साप आहे, एक नाक नागनाथ आहे. आणि हे दोघे देखील एकच आहेत. ह्याचं उदाहरण म्हणजे सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती. कारण सोलापुरात जर इनडायरेक्टली नाही डायरेक्टली हे दोघं युती करून निवडणूक लढले आणि जिंकले. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की हे प्रस्थापित लोक अद्यापपर्यंत कधीच बहुजनाला सत्तेत येऊ देत नाही ते. तसेच सोलापुरातील पाणी, रस्ते, घनकचरा, आरोग्य, मनपा, कर, टॅक्स हे आपण सर्वच पाहतो की मनुष्याला, मानवतेला, त्याचप्रमाणे बहुजनातील लोकांना किती महानगरपालिका पिळवणूक करते हे आपण पाहतोच आहोत. त्याचप्रमाणे या राजकारणाविषयी बोलायचं म्हणल्यास खरं जर येणाऱ्या काळात फुले शाहू आंबेडकर विचारधारेची आघाडी जर आपल्याला करायची आहे तर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले पाहिजे, हीच आपली आघाडी आहे. त्यामुळे सर्व जाती धर्मातील लोकांना देखील आपण मानपान द्यावं, सन्मान द्यावं हीच या ठिकाणी विनंती करतो. आणि येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आपण या ठिकाणी फडकवल हीच मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि परत एकदा एक घोषणा करतो, आपण सर्वजण मोठ्याने घोषणा द्यायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आवाज मोठ्याने आला पाहिजे. या येणाऱ्या महापालिकेत आवाज गेला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सुजात भाई तुम आगे बढ़ो, सुजात भाई तुम आगे बढ़ो. जय भीम. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर शहराच्या महिला अध्यक्षा पल्लवीताई सुरवशे यांना मी विनंती करतो की आपण थोडक्यात या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं. जय भीम सर्वांना. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय पदाधिकारी, वेळेअभावी मी कुणाचे नावं घेऊ शकत नाही, तर सर्वांनाच माझा जय भीम. आज इथे यलगार सभेचं आयोजन सर्व वंचित शहर युनिटकडून आयोजित केलेलं आहे. ह्या सभेचा उद्देश एकच आहे की शोषितांना, पीडितांना आणि जे सत्तेपासून दूर आहेत त्या लोकांना ह्या सत्तेच्या खुर्चीवर बसवण्याचं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न आपण आता पूर्ण होताना बघत आहोत. सर्व मागासलेले, वंचित, शोषित ह्या लोकांना सत्तेवर बसवलं तर आपल्याला कुणाच्या दारात थांबायची गरज नाही. प्रत्येक वेळी वेळोवेळी इतर ठिकाणी जाऊन तुम्ही 15 वर्ष जरी तिकीट घेतली, निवडून जरी आलात, तरी नगराचा विकास किती आहे ह्या इथल्या लोकांवरून समजतो. नगराच्या विकासामध्ये बघायला गेलं तर महिलांच्या शौचालयाचा इथं खूप मोठा प्रश्न आहे. ते इतके आणि बिकट परिस्थितीमध्ये आहेत. दुसरी गोष्ट, रमाई आवास योजना आलेली आहे, त्यामध्येही भ्रष्टाचार आहे. रस्त्याच्या योजना आहेत, त्याच एकाच टेंडरवर 4-4 वेळा योजना काढलेल्या आहेत, पण अजूनही अद्याप ते काम पूर्ण झालेलं नाही. अशा अनेक शोषित पीडित घटना आहेत, गोष्टी आहेत. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आजही अपूर्ण आहेत. सोलापूर शहर म्हणलं तरी
फक्त शहरच आहे, पण इतकी बिकट परिस्थिती आहे की इथं उद्योगधंदे नाहीत. इथली बेकार मुले पुण्याला जाऊन नोकरी करतात. तर हे सर्व थांबवायचं असेल तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचे हात बळकट करावे लागतील आणि वंचित बहुजन आघाडीला येत्या काळात निवडून देऊन तुम्ही तुमची मुलं सोलापुरात ठेवू शकता. अन्यथा इथले लाचार आणि मागासलेले जे आहेत ते इतर हे सोलापूर संपवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि गुलामगिरीच्या मार्गाकडे जाणारे लोक आहेत. आपली पोळी भाजण्यासाठी लोकांची गुलामगिरी करणारे लोक आहेत. तर हे संपवण्यासाठी तुम्हाला सर्वांना लोकशाही वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी लागेल. जय भीम. धन्यवाद. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे शहराचे युवक अध्यक्ष महेश जाधव यांना मी विनंती करतो की आपले 2 मिनिटांमध्ये आपल्या या ठिकाणी विचार मांडावे. कृपया जे आजूबाजूला थांबलेले आहेत त्या खुर्चीवर बसून घ्या. जे आजूबाजूला थांबलेले आहेत सर्व युवक आहेत यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी खुर्च्या आहेत खुर्च्यावर बसून घ्या. सर्वांना क्रांतिकारी माझा जय भीम. आज इथे खऱ्या अर्थाने जमलेले माझे भीमसैनिक, माझे माता भगिनी हे प्रामाणिक असून कोणत्या दलालाच्या पक्षातून आलेले नाही, ना पैसे देऊन आलेले नाही. हे जे प्रामाणिक आंबेडकर चळवळीसाठी आलेले माझा समाज एकत्र आलेला आहे. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, वेळ कमी आहे. बाळासाहेब आंबेडकरांना 1,72,000 मतदान पडले ते, परंतु येणाऱ्या इलेक्शनला महापालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक जातील अशी मी आपणाला विनंती करतो व माझे भाषण संपवतो. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद. यानंतर राजेश शिंदे यांना मी विनंती करतो की आपले थोडक्यात आपल्या 2 मिनिटांमध्ये आपले विचार मांडावे अशी आपणास नम्र विनंती आहे. सर्व महापुरुषाला अभिवादन. साहेब मी पहिल्यांदा बोलत आहे, चुकलं तर समजून घ्या. पहिला सांगतो साहेब, सोलापूर महापालिकेमध्ये एवढे नगरसेवक आहेत तरीही आमच्या समाजाचा उद्धार होत नाही आणि कोण करत पण नाही. त्यासाठी या बारीला वंचितचे जेवढे कार्यकर्ते आहेत सगळ्यांना तुम्ही बळ द्या. प्रभाग 1, प्रभाग 4, प्रभाग 5 वंचितचे शीट बसतात. फक्त साहेब तुम्ही म्हणा तू लढ मी आहे. फक्त सुजात साहेब तुम्ही एवढंच म्हणा तू लढ मी आहे. प्रत्येक भीमसेनी लढायला तयार आपल्या इथला. फक्त तुमची साथ पाहिजे होती, पण ती पण साथ आम्ही पूर्ण करू आता तुमच्या कृपेनेच. एवढं बोलून म्हणतो. जय भीम. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे झुंजार नेते, बुलंद आवाज आतिश बनसोडे युवा नेते यांना मी विनंती करतो की आपले थोडक्यात या ठिकाणी आपले विचार मांडावं अशा आपणास नम्र विनंती आहे. सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन. या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले नेतेगण यांनाही क्रांतिकारी जय भीम. आणि न विकल्या गेलेल्या अंगावर कोणताही लाचेचा डाग नसलेला माझा समाज आज या ठिकाणी आला. अरे लाचार दलालांनो, हा बघा स्वाभिमानी समाज तुमच्या साड्याला भुली पडलेला नाही, तुमच्या गाड्याला भुली पडलेला नाही, तुमच्या माड्याला भुली पडलेला नाही. मालकाची चाकरी करत आतापर्यंत तुम्ही जे लोळण गोठले ते लोळण तोडणारा हा बहुजन जागरूक झालेला स्वाभिमानी भीमसैनिक वंचित बहुजन आघाडीचा भीमसैनिक आहे. मला या सभेच्या माध्यमातून बाकी काहीच बोलायचं नाही. मला फक्त एकच सांगायचं आहे, काँग्रेस आणि बीजेपीची दलाली करण्याचं जे सुत्त इथल्या आपल्या सो कॉल्ड आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी घेतलंय. बाळा हो, तुमचा भेड बकरीपणा, तुम्ही अंगावर जे वाघाचं कातडं घातलंय ना ते इथं या लोकांनी उघड केलंय, उघड. आणि हे या फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्या साथीमुळे झाले आणि इथं बसलेला मुलुक मैदानी तोप सुजात आंबेडकरांमुळे झाले. बाबासाहेबांनी आपल्याला एवढा मोठा मताचा अधिकार दिला.
2019ला 1,72,000चं मताधिक्य समाजाचा टक्का या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने दाखवून दिला. परंतु इथल्या काही दलालांनी समाजामध्ये पेव फोडण्याचं काम केलं, दरी पाडण्याचं काम केलं, समाजाला लोकांच्या पायाला पायदळी तोडवण्याचं आणि लोकांच्या घराला बांधण्याचं काम केलं. त्यांना माझा सवाल आहे, याच्या पुढे हा शहाणपणा, हा माजलपणा, तुमचा माणसलपणा अजिबात खपून घेतला जाणार नाही. माजलेल्या रेड्याला काय करतात माहित आहे ना? माजलेल्या बोकडाला काय करतात माहित आहे ना? तो समाज तुमची घाल उघडून फेकून देईल. मला एवढंच म्हणायचं आहे, आज या ठिकाणी जे 15 अनुसूचित जाती जमातीचे महानगरपालिकेतील वॉर्ड आहेत, त्या वॉर्ड मध्ये प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमानी निडर कार्यकर्ता जो या महानगरपालिकेवर आपला झेंडा रोवेल त्यालाच तुम्ही साथ द्या, एवढंच बोलतो. आणि जाता जाता बाबासाहेबांना नमन करत या ठिकाणी आलेल्या सगळ्या जनसमुदायाला जे पैसे न देता आलेले आहेत बरं का, त्यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर शहराचे कार्यकारी सदस्य विक्रांत गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपले मनोगत या ठिकाणी मांडायचे आहे. उपस्थित सर्वांना जय भीम. आज मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर साहेब, तसेच आमचे प्रदेश कमिटीचे सोमनाथ साळुंके सर, ढेपे सर, जिल्हा अध्यक्ष, शहराध्यक्ष, या सर्वांना जय भीम करतो. आणि प्रथम माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. साहेब, मला आज या सभेच्या माध्यमातून एक गोष्ट समाजाच्या लक्षात आणून द्यायची आहे की हल्ली काय चाललंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात, डोक्यावर निळी टोपी घालतात आणि भारतीय जनता पार्टीचं काम करतात. असे समाजामध्ये जे दलाल चाललेले आहेत, या दलालांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. तर या सर्व लोकांना मला या सभेच्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही पण आमचे समाज बांधव आहे, पण बांधवांना तुम्हाला बीजेपीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मिळेल, तुम्हाला त्या ठिकाणी पैसे कमवण्याची संधी मिळेल, परंतु तुम्ही त्यांचं काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ तुम्ही संपवत आहात, तुम्ही मारत आहात. आज अनेक नेत्यांचे राजकीय करिअर मालक नको सेवक हवा अशी सुरू झाली होती, आता मालकाची चाकरी करण्यात धन्यता मानत आहेत. अशा लोकांनाही आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला धडा शिकवायचा आहे. आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर या भागामध्ये अनेक चळवळीचे कार्यकर्ते आहेत, त्या ठिकाणीही अशी गंभीर परिस्थिती चालू आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने संस्था आहेत, गौतम बुद्धांच्या नावाने संस्था आहेत, आणि साहेब निळी टोपी घालून भाजप RSSची नोंदणी आपल्या घरामध्ये करून घ्यायलेत. ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चंद्रकांत पाटील यांनी अपमानास्पद वक्तव्य केलं होतं, त्या ठिकाणी याच नगरचा कार्यकर्ता अजय मैंदर्कीकर यांनी इथल्या आमदाराच्या अंगावर काळं टाकलं होतं. त्या आमदाराला आपल्या घरामध्ये जाऊन कपडे बदलण्याची व्यवस्था करणारी निर्लज्ज औलाद या ठिकाणी आता पैदा होत आहे. येणाऱ्या काळामध्ये यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. हे लोक आता बीजेपीच्या तिकीटवर इलेक्शन लढण्यासाठी इच्छुक आहेत. आता तुम्ही बघत असाल, हे फक्त जय भीम म्हणतात आणि भारतीय जनता पार्टीचं काम करतात. जय भीम म्हणतात, घरामध्ये RSSची नोंदणी करायला. या लोकांना आपण धडा शिकवावा एवढंच या ठिकाणी सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी मोठ्या कष्टाने हा गाडा आज इथपर्यंत आणलेला आहे. तो गाडा जर तुम्हाला समोर घेऊन जाता नाही आला तर बांधवांनो त्याच ठिकाणी राहू द्या, परंतु त्याला मागे घेऊन जाण्याचं काम करू नका. परंतु आज या रथाला इथलेच लोक मागे घेऊन जाण्याचं काम करत आहेत. आज तुम्ही बघताय भारतीय जनता पार्टी RSS कोणत्या प्रकारे कोणती स्ट्रॅटेजी आखून समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत. आज SC ST OBC मराठा आंदोलन पेटलं आहे. आज प्रत्येक ठिकाणी जाती अन्याय अत्याचार होत आहे. हा जर थांबवायचा असेल तर तुम्हा सर्वांना एकच पर्याय आहे, वंचित बहुजन आघाडी. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम. यानंतर वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष
जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे साहेब यांना विनंती करतो की आपल्या थोडक्यात या ठिकाणी मनोगत मांडायचं आहे. सर्व महापुरुषाला पहिल्यांदा अभिवादन करतो. स्टेजवरील वंचित बहुजन आघाडीचे सर्वच मान्यवर, या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, युवकांचे हृदय सम्राट, आंबेडकर चळवळीचं उद्याचं भविष्य आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांना सविनय जय भीम करतो. बंधू आणि भगिनीनो, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष आहे, बीजेपी आहे, राष्ट्रवादी आहे, सेना आहे, आणि मग श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची निर्मिती का केली, हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडलेला असेल. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. या 75 वर्षाचा लेखाजोखा जर आपण पाहिला तर प्रगती कुणाची झाली? श्रीमंत अतिशय श्रीमंत झाला आणि गरीब अतिशय गरीब झाला. वामनदादाचं एक गीत आहे, सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो. वामनदादा म्हणतात, सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. घाम शेतात आमचा गळ, चोर आयतच घेऊन पळ, धन चोराचा अनपळण्याचा फाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रस्थापिताला हा प्रश्न विचारला, अरे स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, आमचा वाटा कुठं आहे, आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची निर्मिती झाली. या देशामध्ये आमचे महासचिव सांगितले 2 विचार प्रवाह आहेत. एक मानवतावादी विचार प्रवाह ज्याला आपण आंबेडकरवाद म्हणतो, दुसरा मनोवादी विचार प्रवाह ज्या विषमतेवर आधारित आहे. मानवतावादी विचार हा समतावादी विचार, हा आंबेडकरवाद जोपासतो, आणि मनोवादाला इथली चातुर्वर्ण व्यवस्था मजबूत करायची आहे, आणि आंबेडकरवादाला इथली चातुर्वर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करायची आहे. आमच्या बांधवांनी वंचित बहुजन आघाडी कुणावर टीका करण्यासाठी निर्मिती झाली नाही, परंतु वस्तुस्थिती तर आपल्या समोर मांडली पाहिजे. आमचे काही तरुण बांधव बीजेपी मध्ये, काँग्रेसमध्ये, सेनेमध्ये, राष्ट्रवादीमध्ये काम करतात आणि बोलताना सांगतात की आम्ही आंबेडकरवादी आहोत. बांधवांनो, एका म्यानामध्ये 2 तलवारी बसू शकत नाहीत. आंबेडकरवाद वेगळा आणि मनुवाद वेगळा. तेव्हा हे घोंगडं पांघरून जत्रेला जाण्याचं काम आता तुम्ही बंद केलं पाहिजे. आता समाज जागृत झालेला आहे, तरुण जागृत झालेले आहेत. वंचित बहुजन आघाडी शिवाय तुम्हाला आम्हाला पर्याय नाही. एक गोष्ट सांगतो, एक शिकारी होता, तो चतुर पक्षाची शिकार करत होता. थोड्याच दिवसामध्ये त्याने 4 मजली बिल्डिंग बांधली. चतुर पक्षाची शिकार करत होता, त्याने 4 मजली बिल्डिंग बांधली. सर्वांना प्रश्न पडला की याची प्रगती इतकी कशी काय झाली. एक शहाणा माणूस त्याने विचार केला, त्याचा मागोवा घेतला. तो बाजारामध्ये चतुर पक्षाची विक्री करायचा, आणि तो शहाणा माणूस त्याच्याकडे गेला. त्याने चतुर पक्षाची किंमत विचारली. त्याने सांगितली, ह्या चतुर पक्षाची किंमत 100 रुपये आहे. आणि पिंजऱ्यामध्ये एक चतुर पक्षी ठेवला होता. त्या शहाण्या माणसाने विचारलं, या पिंजऱ्यामधल्या चतुर पक्षाची किंमत किती आहे. त्या मालकानं सांगितलं, हा चतुर पक्षी मी विकत नाही, तरी पण तुम्ही आग्रह करता म्हणून सांगतो, याची 100 रुपये किंमत आहे, आणि पिंजऱ्यातल्या चतुर पक्षाची किंमत 10,000 रुपये आहे. त्या माणसाला आश्चर्य वाटलं, अहो या चतुर पक्षाची तुम्ही 100 रुपये किंमत सांगता, आणि पिंजऱ्यातल्या चतुर पक्षाची तुम्ही 10,000 किंमत सांगता, याचं गौड बंगाल काय आहे. तेव्हा शिकाऱ्याने त्याला सांगितलं, बाबा रे,
मी चतुर्पक्षाची शिकार करण्यासाठी ज्यावेळी जाळं अंथरतो रानामध्ये, त्यावेळी हा पिंजऱ्यातला चतुर्पक्षी वेगळा विशिष्ट असा आवाज काढून त्याच्या जात बांधवाला बोलावतो आणि जाळ्यामध्ये अडकवतो. आणि म्हणून या पिंजऱ्यातल्या पक्ष्याची किंमत 10,000 आहे. तुला परवडत असेल तर तू घेऊ शकतो. बंधूनो, तो माणूस हुशार होता. त्यांनी 10,000च्या नोटा त्या शिकाऱ्याच्या हातात ठेवल्या आणि पिंजऱ्यातला चतुर्पक्षी आपल्या हातामध्ये विकत घेतला. आणि हातामध्ये घेतल्या घेतल्या त्या माणसानं त्या चतुर्पक्षाची मुंडी त्या शिकाऱ्याच्या समोरच पिरगळून टाकली. त्या शिकाऱ्यानं त्या माणसाला विचारलं, अहो तुम्ही पाळायला जाणार, घेऊन जाणार होता का? माझ्या समोरच 10,000 रुपये देऊन माझ्या पक्षाला तुम्ही मारलं. तेव्हा तो शहाणा माणूस म्हणाला, आपल्याच जातीच्या बांधवाला जाळात अडकावणारा हा पक्षी हा जगून उपयोग नाही, त्याची मुंडी मोडली पाहिजे. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये बाबासाहेबांचं नाव घेऊन, बाबासाहेबांची निळी टोपी घालून, बाबासाहेबांचा निळा झेंडा खांद्यावर घेऊन प्रस्थापित पक्षाचं काम करणाऱ्या दलालाची मुंडी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या समाजानं मोडली पाहिजे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माननीय नेते तुम्हा सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय सुजातदादांचं मार्गदर्शन आपल्याला होण्यासाठी ही जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. जय भीम. या रमाबाई झोपडपट्टी या एरियाचा एक इतिहास आहे की या झोपडपट्टीतून एक काळी अशी घटना घडली होती की सोलापुरातल्या एका दिग्गज नेत्याला इथून पळवून लावण्याचं काम इथल्या स्वाभिमानी मतदारांनी केलं होतं. आता हा इतिहास संपवायचा की परत तो इतिहास निर्माण करायचा, याच्यासाठी इथल्या स्वाभिमानी मतदारांनी आता इथल्या भाजपच्या उमेदवारांना इथनं पळवून लावायचं काम करायचं आहे. आणि ते सुद्धा आपल्याला हे मतपेटीतून दाखवून द्यायचं आहे. आज मी तुम्हा सर्वांच्या वतीनं आज दादांना हे असं शब्द देत आहे की दादा, सोलापूर महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पहिला नगरसेवक हा 1 नंबर प्रभागातूनच निवडून जाईल, हा शब्द मी आज तुमच्या सर्वांच्या वतीने इथे देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष, जिल्ह्याचा बुलंद आवाज या ठिकाणी मागे महिला मणिकंबे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं अशी आपणास विनंती आहे. चंद्रशेखर मणिकंबे साहेब. हॅलो. मागे जे महिला थांबलेले आहेत त्यांना कृपया विनंती करतो की खुर्चीवरून बसायचं आहे. जे मागे महिला थांबलेले आहेत कृपया तुम्ही खुर्चीवरून बसून घ्या पटकन. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच मानव मुक्तीच्या लढ्याला ज्या ज्या महामानवांनी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व महामानवांच्या विचारांना या ठिकाणी प्रणाम करतो. आज स्वाभिमानी एल्गार सभेनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले जे घोषवाक्य आहे, बेधडक, बुद्धिमान, कोणालाही न घाबरणारे, वाक्य चातुर्य, आंबेडकरी चळवळीचं भविष्य, असे अनेक उपाधी त्यांना लावता येईल असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके माननीय सुजातदादा आंबेडकर व्यासपीठावर राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर डेपे सर
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंके सर आणि सर्व उपस्थित शहरातले सर्व पदाधिकारी व सन्माननीय व्यासपीठ व जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींना माझा मानाचा जय भीम. या ठिकाणी हा जो स्वाभिमान सभा होत असताना याच्यापेक्षा अगोदर बार्शीला एक सभा झाली सुजातदादांची. त्या सभेमध्ये बार्शीचे असंख्य मुस्लिम बांधव प्रवेश घेतले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे जवळजवळ 3-4 आठवड्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले पोस्कोचा. त्याच्यानंतर अक्कलकोटला सभा झाली 15 सप्टेंबरला. त्याच्या अगोदर आम्ही सोलापूरमध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने ईव्हीएमच्या विरोधात अतिशय मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला. त्यानंतर अक्कलकोटला सभा झाली. त्याच्यानंतर सांगोल्याला सभा झाली. 15 तारखेला अक्कलकोटला झाली, 27 तारखेला सांगोल्याला झाली आणि आज इथं सोलापूरमध्ये होतंय. याच्यातला फक्त फरक काय सांगतो. ज्या दिवशी अक्कलकोटला सभा होती अख्ख्या महाराष्ट्र आणि मराठवाडा आपला सोलापूर जिल्हा पाण्याखाली होता. रस्ते सगळे बंद होते, सगळीकडे महापूर होत होता, पाणी सगळं झाला होता. सगळे म्हणत होते की सभा फेल होती. पण आंबेडकरी घराण्यातला आंबेडकरी रक्त ज्या वेळेस त्या ठिकाणी पाऊल ठेवला अक्कलकोटमध्ये, पाऊस थांबला आणि लख प्रकाश सूर्यप्रकाश उजळून आला आणि सभा सर्वात मोठी झाली. 27 तारखेला सांगोल्याला याच पद्धतीने पाऊस आला होता. 2 दिवस इकडचे रस्ते सगळे बंद. आम्ही सगळे जाणारे सगळे रस्ते बंद होते. तिरेचा पूलवर पाणी आलेला होता. सगळेच काळजीत होते की सभा कसं होणार आहे आणि काय होणार आहे. ज्या दिवशी सांगलीवरून माननीय सुजातदादांचा त्या ठिकाणी एंट्री झाला त्या ठिकाणी पाऊस बंद आणि सभा जोरात झाली. आज या ठिकाणी यायच्या अगोदर भरपूर पाऊस झाला, हे सगळे भिजलेत. पण इथं जेव्हा त्या रेस्ट हाऊसच्या बाहेर दादा बाहेर पडले, पाऊस थांबला आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. हे सगळ्यांच्या नशिबी येत नाही. हे फक्त आणि फक्त आंबेडकरी घराण्याच्याच नशिबी आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जातो. पण हा पक्ष कसा चालतो याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी माझ्या सर्व टीमच्या वतीने, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने, जिनी चिमुकली 8 वर्षाची आणि 7 वर्षाची आहे, अशोक खाततोंडे वय 7 वर्ष आणि अंशू अशोक खाततोंडे वय 8 वर्ष, यानं या सभेला आघाडीला पक्ष निधी दिलाय. याच्यावर चालतं पक्ष, स्वाभिमानाने चालतं. आणि सांगायचं एवढंच आहे मित्रांनो, आपल्याला 1956 14 ऑक्टोबरला 1956ला बाबासाहेबांनी तथागतांना ओळख करून दिली, धम्म दीक्षा दिला. पण आपल्या सगळ्यांच्या एका ध्यानात यायला पाहिजे, आम्ही ज्या वेळेस सोलापूर शहरामध्ये महाबोधी बुद्धविहार मुक्तीसाठी आंदोलन घेतला होता, या सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम बौद्धांना, जे आपण स्वतः बौद्ध म्हणून घेतोय,
याच्यासाठी पार तिथं बिहारमध्ये जाऊन बाळासाहेब आंबेडकरांनी लढा दिला. सुजात दादा बिहारला त्या विहाराला भेट दिले. अहो ज्यांच्या ताब्यात आहे त्या RSS वाल्यांच्या ताब्यात आहे आणि आपण परत त्या RSSच्या कळपात जात आहे. आपण एक तरी करायचं. प्रत्येक मुस्लिम समाजाचा मक्का मदिना हा पवित्र मानला जातो. काशी हिंदू समाजाचा काहीतरी पवित्र मानला जातो. ख्रिश्चनचा त्यांच्या चर्च पवित्र मानला जातो. जैनचे त्यांचे जैन मंदिर पवित्र मानला जातो. जसं आपल्याला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दिला, आपला धर्म आपण ज्या ठिकाणी तथागतांच्या चरणी नतमस्तक होतो तो आपण पवित्र मानतो. तो मुक्तीसाठी आपण बाहेर येऊ शकत नाही. याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट काय आहे? थोडं तरी विचार करा. यांच्याजवळ सत्ता आहे, ज्यांच्याजवळ सत्ता आहे त्यांच्याच बाजूला आपण बसतोय आणि रस्त्यावर मोर्चा काढतोय की महाबोधी मुक्ती विहार मुक्त करा. अरे वा, काय पब्लिक म्हणजे समाजाला च्युत्यामध्ये काढताय. एवढं त्यांच्या बाजूला बसताय, त्यांच्यामध्ये सत्तेमध्ये सहभाग असताय आणि परत रस्त्यावर येऊन महाबोधी मुक्ती विहार मुक्ती करा आंदोलन करताय. ही कुठली पद्धत आहे? म्हणून मित्रांनो, परवाच औरंगाबादला, आता इथून दादा परत औरंगाबादला जायचं आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. इथं जे बसलेले दादा असू दे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असू दे किंवा आंबेडकरी घराण्यात, कधी कुठल्या पदाची अपेक्षा केलेल्या आहेत का? कधी किंवा मंत्री याच्या खुर्चीची अपेक्षा केलेल्या आहेत का? थोडा विचार तरी करा की इतकं का पळापळी करतात. याचाही थोडं भान विचार करा की हे लोक आपल्यासाठी का पळापळी करतात. अहो एवढंच आहे, तुम्हाला मला स्वाभिमानाने त्या खुर्चीवर बसवण्यासाठी एवढं जीवाचा आटापीट करत आहेत. समजून तरी घ्या. थोड्याच्या गोष्टीसाठी आपण स्वतःला विकायला जातोय. आणि हे दादा असू दे, साहेबांचं 70-75 वर्ष चालू आहे. कशासाठी लढतायत? ओबीसी साठी लढतायत, मुस्लिम समाजासाठी लढतायत, तुमच्या आणि आमच्यासाठी लढतायत. आणि आपण RSSच्या आणि BJPच्या कळपात आहे. विचार तरी करा की आपण काय करतोय. आता परत इथून औरंगाबादला उद्या मोर्चा आहे. कशासाठी मोर्चा आहे? की औरंगाबाद मध्ये एका कॉलेजच्या समोर RSSनी सदस्य नोंदणीसाठी अभियान चालवला. त्या लोकांना, त्या RSS वाल्यांना भीमसैनिक आणि वंचित बहुजन आघाडीचा युवा शहर अध्यक्षांनी विरोध केला आणि त्यांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल केले. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी सुजातदादा उद्या औरंगाबादला जात आहेत. कुठल्या गोष्टीसाठी? तुमचं संविधान धोक्यात आहे, धोक्यात आहे, धोक्यात आहे म्हणून बाळासाहेबांनी जवळजवळ अख्ख्या जिल्ह्यात सगळ्यात मोठमोठ्या सभा घेतल्या. त्यावेळेस आपणच आपल्याला नावं ठेवलंय की बी टीम आहे. आणि आता आपले अजून एक विषय, सुप्रीम कोर्टानं आपला आरक्षणावर गदा आणला का नाही आणला? आरक्षण आता याच्या पुढे एका घरात ज्याला भेटलेला आहे त्याच्या नंतर त्याला भेटणार नाही, क्रीमी लेअर लावला. हे आपल्या कोणाला माहीतच नाही. चाललंय आपलं हे. कधीतरी आपण अभ्यास का सांगतात, कशासाठी सांगतात, कुणासाठी सांगतात, एवढं तरी विचार करा. आणि ह्या सगळ्या सोलापूर शहराच्या तमाम माता भगिनींना, बंधू भगिनींना सांगण्याची गरज नाहीये. आमचं पहिला ठरलेलं होतं की अस्थिविहारला भेट द्यायचं. आतिशभाईने सांगितलं की अध्यक्ष त्या ठिकाणी लाईट काढलं गेलेलं आहे. तुम्ही इतकं घाबरा लागलाय. आताच भारतीय जनता पार्टी आणि BJP RSS वाले
दादांना इतकं घाबरा लागलाय तुम्ही लाईट काढताय हा? अजून लढाई संपलेली नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाहीये. आम्ही जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत ही लढाई चालूच राहणार आहे. या लढाईमध्ये आपण सर्वांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आणि माननीय सुजातादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहाल अशी एक अपेक्षा बाळगून मी आपली सर्वांची रजा घेतो. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक प्राध्यापक सोमनाथ साळुंके सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी या सभेला मार्गदर्शन करावं. वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहराच्या वतीने आयोजित आजच्या या स्वाभिमानी एल्गार सभेमध्ये उपस्थित असणारे मंचावरती वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजातादा आंबेडकर, आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर नितीन ढेपे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोनेवार आणि सर्वच पदाधिकारी बंधूंनो भगिनींनो, दोनच गोष्टी मी सांगणार आहे, दादांना आपल्याला ऐकायचं आहे. एक, 4-5 वर्षापूर्वी ज्यावेळी मला पक्षाने जबाबदारी दिली की सोलापूर जिल्ह्याचं तुम्ही निरीक्षक म्हणून काम करायचं आहे, इथं यायच्या अगोदर मला असं सांगण्यात आलं होतं की सोलापूरमध्ये डॉन लोक खूप राहतात. आणि आम्ही पिक्चरमध्ये बघितलं होतं की डॉन म्हणजे काय. माझ्या डोक्यात एक डॉन अशी व्याख्या होती की ते डॉन कुणाला घाबरत नाहीत, कसलंही टेन्शन घेत नाहीत, अशी डॉन लोकांची व्याख्या माझ्या डोक्यात होती. आणि इथं आल्यानंतर मी दादा बघितलं, इथला डॉन टेंडर मिळत नाही म्हणून घाबरतो, इथला डॉन चौकशी लागते म्हणून घाबरतो, इथला डॉन नगरसेवक होणार नाही म्हणून घाबरतो, प्रत्येक गोष्टीला घाबरतो आणि बाबासाहेबांच्या विचाराची प्रतारणा करून बीजेपीच्या वळचणीला जाऊन बसतो. अरे याला कसला डॉन म्हणायचा आपण. अशा डॉन लोकांना आता घरचा रस्ता दाखवायचा आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या विचारांना मानणारा प्रतिनिधी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपल्याला पाठवायचा आहे. हा निश्चय आपण या ठिकाणी करायचा आहे. भारतीय जनता पार्टीनं या सगळ्यांच्या पाठीमागं ससेमेरा लावून सामील करून घेतलंय. आम्हाला या निवडणुकीमध्ये ना चोख उत्तर द्यायचं आहे. बरं, हे अतिशहाणे म्हणून आम्ही ज्यांना विधानसभेच्या वेळेला मतदान केलं महाविकास आघाडीला, त्यातलं कोण राहिलंय सांगा आता महाविकास आघाडीमध्ये. म्हणजे या सोलापूरच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये ज्यांना मतदान केलं हे एक एक करत पुन्हा त्या भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाऊन बसायला लागलेत. म्हणजे सोलापूरच्या जनतेनं मतदान केलेल्या ह्या प्रतिनिधींनी सोलापूरच्या लोकांचा घोर निराशा केलेली आहे. त्यांनी केलेल्या मतदानाचा अपमान केलेला आहे. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये एकच पर्याय राहिलाय. तुम्हाला जर बीजेपीच्या विरोधामध्ये मतदान करायचं असेल तर ह्या भामट्यांच्यावरती आता विश्वास ठेवू नका. तुमच्याकडे फक्त एकच पर्याय राहतो, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आज या ठिकाणी मी स्वाभिमानानं सांगतो की वंचित बहुजन आघाडीचं मत कधीही बीजेपीच्या वळचणीला जात नाही. आजपर्यंत ते कधीही गेले नाही, कारण आमच्या मागे स्वाभिमानी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. आम्ही कधीच या बीजेपीच्या वळचणीला जात नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील जनतेला मला आव्हान करायचं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या विचाराची जोपासना करणाऱ्या सर्व प्रतिनिधींना जर हरवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला भरभक्कमपणे तुम्ही साथ दिली पाहिजे. ज्या प्रणिती शिंदेंनी इथं SC STच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये उपवर्गीकरणाचा ज्यावेळी निर्णय झाला त्यावेळी त्या मूग गिळून गप्प संसदेमध्ये बसल्या होत्या. त्यांनी कुठल्याही प्रकारचा विरोध त्या ठिकाणी केला नाही. अशा काँग्रेसला सुद्धा आपण किती सहकार्य करायचं याच्या गांभीर्यानं आपण विचार या ठिकाणी करायचा आहे. आता खऱ्या अर्थानं आरक्षणवाद्यांचं हित जोपासणारा, SC ST OBC मुस्लिम यांचं हित जोपासणारा एकमेव नेता या देशामध्ये आहे आणि एकमेव पक्ष या देशामध्ये आहे. तो नेता म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. इथल्या ओबीसीना मला एक फक्त किस्सा सांगायचा आणि माझं मनोगत मी थांबवणार आहे. हजारो वर्षापासून या देशामध्ये मनुवादी व्यवस्था काम करते. चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये त्याची विभागणी केलेली आहे.
इथल्या ओबीसीला वाटतंय की आम्ही काही शूद्र नाहीये, आम्ही काही अस्पृश्य नाहीये, आम्ही ह्या प्रस्थापितांच्या बरोबरीनं आहोत. हे 2025 चालू आहे. काही दिवसापूर्वी मध्य प्रदेशमध्ये एक घटना घडली. तिथल्या एका ओबीसी तरुणाला मंदिरामध्ये तिथल्या ब्राह्मणांनी बोलवून त्याला पाय धुवायला लावले आणि एवढंच नाही तर त्या धुतलेल्या पाणी त्या ओबीसी तरुणाला प्यायला लावलं. ही ह्या वर्षातली 2025 मधली घटना आहे. अरे ओबीसीनो, तुम्ही समजताय की आम्ही शूद्र नाही, इथली व्यवस्था तुम्हाला अजूनही शूद्र म्हणूनच तुमच्याकडे बघते. मग ह्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड जर करायचा असेल तर आमच्या विचाराचा नेता, आमचं संरक्षण करणारा नेता आम्ही शोधला पाहिजे आणि तो नेता म्हणजे फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. अरे मी स्वतः ओबीसी आहे, मी जवळून बघितलंय ओबीसींच्या बरोबर येण्याचं नाटक कोण करतं, ओबीसीचा मित्र आहे असं दाखवण्याचं नाटक कोण करतं आणि खऱ्या अर्थानं ओबीसीचा मित्र कोण आहे हे आता ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या आणि देशातल्या ओबीसीने ओळखलं पाहिजे. मित्रांनो, नाटके करणारे खूप लोक आहेत. आमची जातनिहाय जनगणनेला विरोध करणारे ही खूप लोक आजपर्यंत आम्ही बघितली. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद पेटवून दिलेली ही प्रस्थापित मंडळी आहेत. आज ओबीसी मराठा समाजाबरोबर आरक्षणासाठी भांडताना आम्ही बघतोय आणि हे भांडण लावण्याचं काम इथल्या प्रस्थापित पक्षांनी केलेलं आहे. यावेळी ज्यावेळी ओबीसीला इथल्या मराठा समाजाच्या प्रश्नावरून भीती वाटायला लागली होती, महाराष्ट्रामध्ये ओबीसी भयभीत झाला होता, त्यावेळी या ओबीसी समाजाबरोबर इथला कुठलाही प्रस्थापित पक्ष आला नाही. अरे ओबीसीनो, एक लक्षात घ्या, फक्त महाराष्ट्रामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी यात्रा काढली, ओबीसी संवाद यात्रा, आणि ओबीसीला सांगितलं की मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही कसल्याही पद्धतीने घाबरायचं कारण नाही. हा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहेत. ओबीसीच्या आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे, ही ठामपणे भूमिका घेणारा एकमेव नेता म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून मी सोलापूरच्या ओबीसींना, सोलापूरच्या मुस्लिम बांधवांना, SC ST बांधवांना, बहुजनांना, आरक्षण विचाराचं संवर्धन करणाऱ्या सर्व मंडळींना मला एक आव्हान करायचं आहे की यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे राहूयात. वंचित बहुजन आघाडीची सत्ता सोलापूर महानगरपालिकेमध्ये आणूयात आणि मग चमत्कार बघूयात की कशा पद्धतीने ह्या प्रस्थापितांना आपण धूळ चारतो आणि कशा पद्धतीने सुशासन सोलापूर शहरामध्ये चालवलं जातं. या सर्वांसाठी मी तुमच्याकडून येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरभक्कम यशाची अपेक्षा करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर नितीन डेपे साहेब यांना मी विनंती करतो की आजच्या या सभेला मार्गदर्शन करावं. सर्वसामान्य लोकांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी ज्या ज्या महामानवांनी प्रयत्न केले त्या सर्व महामानवांना माझा नमस्कार. आज तुम्ही सुजात दादांना ऐकायला आलेले आहात त्यामुळे मी थोडक्यातच संपवतो. मी डॉक्टर नितीन डेपे, सोलापूर आणि सोलापूरच्या बाहेर राज्यामधला देशामधला मोठा त्वचारोग तज्ज्ञ. तुम्ही वंचितमध्ये कसं असा प्रश्न मला सोलापुरातल्या प्रत्येकाने विचारला. डॉक्टर साहेब, तुम्ही वंचितमध्ये कसं काय? आणि त्याचं कारण मी जे प्रत्येकाला सांगतो तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. लहानपणापासून मला वाचनाची खूप आवड होती आणि माझ्या आयुष्यामध्ये मी ज्यांना ज्यांना आदर्श मानलं, कारण मी सोलापुरात सुरुवात केली तेव्हा मी एका मोटरसायकलवर सर्टिफिकेटची फाईल आणि खिशात ₹1 नाही, पेट्रोल घालायला पैसे नाही, तिथून सुरुवात केलेली होती. आणि आता देशातल्या पहिल्या 1, 2, 3 डॉक्टरपैकी एक माझी गणना होते त्वचारोग तज्ज्ञामध्ये. तर हे शून्यामधून जे काही आपण घडवतो खस्ता खाऊन, की अशा वेळेला माझ्या डोळ्यासमोर 3 आदर्श होते, म्हणजे ज्यांच्याकडे बघून मी प्रेरणा घेतली. पहिला होता महाभारतातला कर्ण. काहीही बॅकग्राऊंड नसताना, जात नाही, घराणं नाही, कुळ नाही, तरी त्या माणसानं आयुष्यामध्ये म्हणजे संघर्ष केला आणि कमवलं, तो महाभारतातला कर्ण. दुसरी व्यक्ती ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अगदी डोंगर खोऱ्यामध्ये जिथं काही पिकत नाही अशा डोंगराळ जमिनीवर त्याने राज्य उभं केलं आणि अशी जगभरातलं ते एकमेव उदाहरण आहे. मागं राजघराणं नसताना राज्य उभं केलं ते शिवाजी महाराज. आणि तिसरं उदाहरण जे माझ्या आयुष्यामध्ये प्रभाव टाकणारा आणि ज्यांना मी आदर्श मानतो ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर.
काहीही बॅकग्राऊंड नसताना, पाठबळ नसताना माणूस आयुष्यामध्ये काय करू शकतो, हिमालया एवढं मोठं कर्तृत्व निर्माण करू शकतो, याचा आदर्श ज्याला आपल्याला आज विश्वासही बसणार नाही की या माणसानं हे केलं असावं, तर असं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. हे माझ्या आयुष्यावर परिणाम करणारे 3 महामानव. आणि आज आपण स्टेजवर आपण ऐकणार आहोत सुजात दादा आंबेडकरांना. मला आवडलेल्या एकदम बुद्धिमान अशा, कारण अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये केवळ आजोबा वडील आहेत म्हणून राजकारणात येणारे, दिसायला गोरे गोमटे परंतु डोक्यामध्ये काही फारसं नसणारे असे आपण भरपूर घराणे बघितलेले आहेत. परंतु मूर्तिमंत, तेजस्वी, विचारी असा वैचारिक नेता तरुणांना जो लाभलेला आहे अलीकडच्या काळामध्ये, हा सर्वात बुद्धिमान तरुण नेता म्हणजे सुजात. सुजात नाम सुन के फ्लावर समजाय क्या, फायर आहे आणि फायरच आहे. जेव्हा सुजात दादा बोलतो तेव्हा समोरच्याची त प होते. परवा पुण्यामध्ये 4 तरुणींवर अन्याय झाला होता, त्याची दाद मागण्यासाठी आम्ही कमिशनर ऑफिसमध्ये ठिय्या मांडला होता रात्री 3 वाजेपर्यंत. तेव्हा सुजात, अंजलीताई, मी आम्ही रात्री 3 पर्यंत बसलो होतो. सुजात दादा बोलायचे आणि समोर जे कमिशनर बसलेले आहेत की त्यांना उत्तर देता यायचं नाही. तर असा धगधगता अंगार म्हणजे सुजात. हे फायरच आहे. आणि हा फायर आज सोलापुरात आणि उद्या औरंगाबादमध्ये म्हणजे हा फायर भडकणार आहे. मी वंचितमध्ये यायचं कारण म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. माझ्यासारख्या, तर मी बाळासाहेबांना का म्हणतो तर दोन गोष्टींनी. एक तर विचाराने या आजकालच्या राजकारणामध्ये की एखादं तत्व घेऊन आयुष्यभर 1 पिढ्या 2 पिढ्या 3 पिढ्या ते तत्व चालवणारे राजकारणी सध्या कुणी शिल्लक उरलेले नाहीत. ज्यांच्या नावामध्ये काहीही असेल ते पुढच्या 5 वर्षानंतर कुठल्या पक्षामध्ये गेले आपण पाहिलेलं आहे. तर एकही असा निष्ठावान, विचाराशी निष्ठा असणारा नेता उरलेला नाही. त्यामुळे विचारामध्ये स्पष्टता असणारा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि केवळ विचार नाही तर आपल्या कृतीमध्ये सुद्धा ते विचार आणणारा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. मी माझ्यासारखा डॉक्टर, MBBS, MD झालेला देशात नाही परदेशामध्ये, मी तर पूर्वी वर्षातले 100 दिवस 110 दिवस परदेशामध्ये असायचो. कित्येक 800-900 लेक्चर मी परदेशात दिलेली असतील. माझ्यासारख्या शिकलेल्या आणि सुशिक्षित माणसाला हा माझा नेता आहे असा अभिमानानं सांगता येईल असा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि अलीकडे असे नेते खूप खूप कमी राहिलेले आहेत आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की असा नेता आपल्या पाठीमागं आहे. आणि दुसरं, बाळासाहेब केवळ बोलत नाहीत, ते कृतीमध्ये उतरवतात. जेव्हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आला आणि ओबीसी आरक्षण हे रद्द झाल्यात जमा होतं आणि त्याच्यावर कुठलाही पक्ष म्हणजे बोलायला तयार नव्हता. नरोवा कुंजरोवा, ना भाजपा ना काँग्रेस ना कुठलीही सेना ओबीसींच्या बाजूने उभी राहायला तयार नव्हती. अशा वेळेला ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, मराठ्यांचं ताट हे वेगळं, ओबीसींचं ताट वेगळं, अशी स्पष्ट भूमिका घेणारा महाराष्ट्रातला एकमेव हिम्मतवान नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि एवढंच नाही तर त्यांनी ओबीसी आरक्षणासाठी आरक्षण बचाव यात्रा त्यांनी काढली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते ओबीसीच्या आरक्षणासाठी ते फिरले. हे मी माझ्या जेव्हा डोळ्यानं पाहिलं, ओबीसी आरक्षणमध्ये तुळजापूरमध्ये एकही ओबीसी बाहेर यायला तयार नव्हता. त्यावेळेला ओबीसीच्या आरक्षणाची यात्रा घेऊन बाळासाहेब तिथं आले होते आणि त्या क्षणी म्हणलं की माझा नेता हा. आणि त्या दिवसापासून म्हणजे मी वंचितच्या पाठीमागं आहे, वंचित मध्ये आहे, मी बाळासाहेबांच्या बरोबर आहे. तर मित्रांनो, हे आता
आपण जिथपर्यंत आलेलो आहोत की मला आणखीन एक भावलेली गोष्ट काय तर वंचित हे खूप मोठं स्वप्न आहे की खूप मोठं स्वप्न बघणारे खूप कमी लोक असतात. जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं तसं बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं ते इतकं भव्य आहे त्यातली कल्पना आपल्या बऱ्याच लोकांना येणार नाही. स्वप्न काय आहे ते स्वप्न आहे की जी अस्पृश्य रंजलेली पिसलेली वंचित जमात आहे तिला सत्तेच्या खुर्चीवर बसवायचं हे स्वप्न आहे. आणि हे किती अवघड तुम्हाला सांगू की ज्यांना पूर्वी गावामध्ये यायला प्रवेश नव्हता, ज्यांना कुणी हात लावून शिवून घेत नव्हते, जेव्हा आपली सावली अंगावर पडली तर विटाळ मानायचे. अशातून केवळ बरोबरी नाही, आम्ही तुमच्या बरोबर येतोय ही तर मधली स्टेप झाली, मधला टप्पा झाला. आम्ही तुमचं नेतृत्व करतो, आम्ही तुमचे नेते होतो, तुम्ही आमच्या मागे या, इथपर्यंत नेऊन आपल्याला पोचवायचं आहे. आणि असं स्वप्न पाहणारा माणूस हा या अलीकडच्या 100 वर्षातला सर्वात मोठा महापुरुष आहे आणि तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि हे स्वप्न मला सांगा, हे राजकारणामध्ये वंचितचं काम काय? विचार करा, 75व्या वर्षी महाराष्ट्रभर वन फिरून की हे समाजाचं काम करायची गरज का पडावी, आंबेडकर या एका नावावर पुढची 50 वर्ष पुढच्या 3 पिढ्याला काहीही न करता एक मंत्रिपद तर कुठलाही पक्ष आनंदानं दिला असता. पण बाळासाहेबांना त्यांच्या स्वतःसाठी किंवा आपल्या घरासाठी त्यांना मंत्रिपद नकोय, त्यांना सत्तेचं पद नको आहे. त्यांना त्यांच्या समाजातल्या वंचित आणि ओबीसी मधल्या लोकांना सत्तेच्या खुर्चीमध्ये बसवायचं आहे आणि हे त्यांचं मोठं स्वप्न आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शासनकर्ती जमात बना आणि त्यासाठी रस्त्यावर उतरून अहोरात्र मेहनत करून बाळासाहेब आणि सुजात त्यासाठी हे वनवन करतायत. का तर आपल्यापैकी कोणीतरी सत्तेमध्ये जाऊन बसला पाहिजे. आणि हे व्हायचं असेल तर सर्वांनी एक डोक्यात ठेवा, शासनकर्ती जमात बनायचं असेल तर ती मनामध्ये ईर्ष्या ठेवा. आपल्याला सोलापूरचं मालक बनायचंय, जाऊन कुठल्या मालकाच्या दारामध्ये नाही पडायचंय आपल्याला. हे सगळे जे मालक लोक आहेत ना ते आपल्या दारात आले पाहिजेत. हे स्वप्न तुम्ही ठेवा. तर त्यामुळे आपल्याला दलाल बनायचं नाहीये, आपल्याला कुठल्या मालकांच्या दारातला कुत्रा बनायचं नाहीये, आपल्याला या सोलापूरचा मालक बनायचंय. आणि ही उर्मी प्रत्येकानं मनात ठेवायची. आणि हे स्वप्न जे जे पाहतील ते हे वंचितचे खरे भीमसैनिक असतील आणि त्यांच्या स्वप्नांच्या मागे ताकद असणार आहे बाळासाहेबांची, सुजातची आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाची. तर या येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी हा निश्चय करा की सोलापूरमध्ये आपण कुठल्याही मालकाच्या मागे जाणार नाही आणि कुठलेही हे जे डॉन मालक लोकांच्या दारात पडलेले आहेत त्यांना आपण भीक घालणार नाहीये. आपल्याला वंचितचा झेंडा इथल्या महापालिकेवर फडकवायचा आहे, इथल्या जिल्हा परिषदेवर फडकवायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे युवा नेते, युथ आयकॉन, युवकांचे हृदय सम्राट सुजात दादा आंबेडकर साहेब यांना मी विनंती करतो की स्वाभिमानी एल्गार जनसभेला आपण मार्गदर्शन करावं अशी आपणास नम्र विनंती आहे. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, सुजात दादा आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो, सुजात दादा आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो, प्रकाश जी तथा बाळा साहेब आंबेडकर आगे बढ़ो. धन्यवाद. बाजूला चला, बाजूला पाठीमागे सर्वजण. एवढं सुंदर बॅनर केले दिसू द्या पब्लिकला. आता खाली बसून घ्या सर्वजण, बॅनर दिसू द्या. सर्वांनी शांत घ्या. शेवटपर्यंत आवाज येतोय?
मागच्या लोकांनी हात वर करून दाखवा. आवाज येतोय? आवाज येत असेल तर एका नाऱ्यापासून सुरुवात करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. जय 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 भीम. जय भीम जय भीम. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. मंचावरती उपस्थित ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आणि सोलापूरला त्यांचा बऱ्याच वर्षांपासून परिचय असले डॉक्टर ढेपे किंवा सोलापूर त्यांना ढेपे डॉक्टर म्हणून ओळखतात, तसेच पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सोमनाथ सर, जिल्हा अध्यक्ष मडिखांबी साहेब, युवक अध्यक्ष जिल्ह्याचे शहराचे आपल्या समोर भाषण केलं ते शहर अध्यक्ष विक्रांत दादा, अतिश दादा, इथे उपस्थित माझ्या तमाम माता भगिनी, बंधू भगिनींनो आणि आज चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार, अस्सलाम अलैकुम आणि जय भीम. मित्रांनो, माझ्याहून खूप चांगल्या पद्धतीने सोलापूरची परिस्थिती काय, स्थिती काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. एकेकाळी अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये सोलापूर चादर ही वर्ल्ड फेमस होती. पण आज जर आपण ह्या चादरीचं प्रोडक्शन बघितलं तर ते अख्खं ठप्प झालेलं आहे. जी सोलापूरमध्ये एक टेक्स्टाईल इंडस्ट्री होती ती टेक्स्टाईल इंडस्ट्री आज बंद पडलेली आणि बऱ्याच युवकांच्या लोकांच्या हाताचा रोजगार हा तिकडे संपलेला आहे. एवढंच नाही तर आपण नुसतं सोलापूर जिल्ह्याची किंवा शहराची जर परिस्थिती बघितली तर इकडे कमीत कमी 70,000 तरुण दरवर्षी शिकून सावरून पुढे येतात. पण हा जिल्हा त्यांना आणि या जिल्ह्यातल्या इकडच्या राजकारण्यांनी केलेली व्यवस्था त्यांना 10,000 सुद्धा नोकऱ्या वर्षाला उपलब्ध होऊ देत नाहीत. ही परिस्थिती. कितीतरी आपले तरुण मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर इथे शिकायला जातात तर महाराष्ट्राच्या बाहेर पडतात आणि ते कशासाठी पडतात? कारण हाताला नोकरी नाही. आणि जर ही परिस्थिती बदलायची असेल तर त्याच्यावरती एकच उपाय, तो म्हणजे ज्या ज्या लोकांच्या हातामध्ये आतापर्यंत सत्ता दिली होती त्यांना घरी बसवा आणि इकडच्या लोकांनी स्वतः आपल्या हातामध्ये सत्ता घ्या. आता ज्यांच्यापर्यंत सत्ता होती त्यांनी लुटून खाल्लंय. सरकारचे कॉलेजेस, सरकारचे इन्स्टिट्यूशन्स, सरकारच्या शाळा या बंद पाडून स्वतःचे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स, खाजगी शाळा, खाजगी कॉलेजेस हे चालू केलेत. जो इकडे MIDCचा प्रकल्प होता तो MIDCचा प्रकल्प छोटा छोटा करत आणून स्वतःचे कारखाने चालू केलेत. आणि इकडच्या तरुणांचा, इकडच्या नागरिकांच्या, इकडच्या कष्टकऱ्यांचा, गोरगरिबांचा लूटमार करून स्वतःचे खिशे भरण्याचा कारभार इकडच्या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. आणि जर तो तुम्हाला कारभार ह्यांचा बंद करायचा असेल तर ह्यांच्या हातातनं सत्तेची तिजोरी काढा, यांच्या ढुंगणाखालनं सत्तेची खुर्ची काढा आणि बरोबर ही लोक लाईनीवरती येतील. एवढं आपण बघून ठेवा. आणि हीच परिस्थिती तुम्हाला पुढे दिसेल जेव्हा आपल्याच सोलापूरमध्ये एक मोठा पूर परिस्थिती आली होती. तेव्हा त्या पूर परिस्थिती पण आपण जरा समजून घेऊ. हे मान्य करतो की मागच्या 2 महिन्यांमध्ये गेल्या 25-30 वर्षांमध्ये जो पाऊस बघितला नव्हता तेवढा पाऊस सोलापूर जिल्ह्याने बघितलाय. आपला हायवे जो कधी पाण्याखाली जात नाही तो पाण्याखाली गेलाय. इकडचा मागचा ब्रिज, कुठल्या नदीवरचा ब्रिज? सीना नदीवरचा ब्रिज पाण्याखाली गेला. हे आपण कधी आयुष्यात बघितलं नाही. मान्य करतो पाऊस खूप झालाय, पण त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं आपण ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देऊ. एकही माणूस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेला नाही. एकही आमदार खासदार लोकांच्या मदतीसाठी धावून नाही गेला. आणि दुसऱ्या बाजूला सरकारने निधी जी जाहीर केली होती ती मदत नाही तर तिकडच्या पूरग्रस्तांच्या तोंडावरचा अपमान होता. अशी परिस्थिती. तुम्ही मदत काय जाहीर केली बघा. जर एका माणसाचं घर 2 दिवसापेक्षा जास्त पाण्याखाली असेल तर त्याला 5,000 रुपये देतात. किती? 5,000. 5,000मध्ये एका तरी कुटुंबाचा होणार आहे का एका दिवसासाठी? नाही. ज्याच्या घरामध्ये 2 दिवसापेक्षा जास्त पाणी गेलंय
त्याचं कितीतरी लाखांचं कितीतरी हजारांचं नुकसान गेलंय, त्याच्या घरामधल्या हजारांच्या गोष्टीच्या मालमत्तेचं नुकसान झालंय. उद्या त्याच्या घराची भिंत खिळखिळी होते, भिंत पडू शकते, स्लॅब पडू शकते, लोकांचा जीव जाऊ शकतो. बांधकाम करायचं असेल तर साधी एक भिंतीचं फाउंडेशन 5,000 मध्ये होत नाही आजकाल, आणि इकडची सत्कार लोकांना 5,000 रुपये देतात. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना किती मदत देत होते? हेक्टरला 8,500 रुपये. तुम्ही समजून घ्या परिस्थिती. 8,500 रुपये एका हेक्टराला. अरे तो शेतकरी एका हेक्टराचा मालक आहे, त्याला 8,500 पुरणार आहेत का? नाही. पण इकडची सरकार 8,500 लिहून शेतकऱ्यांना गप्प भरू इच्छिते. या सरकारला अजूनही कळलं नाहीये की शेतकरी राजा इकडचा आहे, शेतकरी आहे तो, भिकारी नाहीये तुमच्या दरबारात उभं राहण्यासाठी. पण तरी 8,500 देऊन इकडचा मोठा अपमान करण्यात आला. आणि ह्याच पूरग्रस्तांना, ह्याच पूर परिस्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालंय, ज्यांची ढोरं वाहून गेलीत, ज्यांची शेत जमीन पाण्याखाली गेली, ज्यांच्या घराचं नुकसान झालंय, तिकडे धावून जायला एकही आमदार गेला का? नाही. 6 आमदार आहेत भाजप मित्र पक्षांचे या जिल्ह्यामध्ये, एकही आमदार धावून गेला नाही, कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही. का? कारण त्यांना माहिती होतं की जी मदत सरकारने उपलब्ध करून दिली आहे आणि ज्या योजना सरकारने उपलब्ध केल्यात त्याच्यामुळे जर हे बीजेपीचे आमदार जनतेमध्ये उतरले तर मार खाल्ल्याशिवाय घरी जाणार नाहीत, म्हणून घरामध्ये लपून बसणारे हे बीजेपीचे आमदार होते. एकही माणूस रस्त्यावरती उतरला नाही. आणि दुसऱ्याच बाजूला आपल्याच मतदारसंघामध्ये, आपल्याच सोलापूरमध्ये काँग्रेसच्या खासदार सुद्धा आहेत. त्या खासदार एकाही माणसाच्या मदतीला गेल्या? ग्रामीणमध्ये मदतीला गेल्या? शहरामध्ये मदतीला गेल्या? कुठेच नाही गेल्या. त्यांना सहज शक्य होतं. खासदारांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी मिळतो, तो निधी काही इकडच्या पूरग्रस्तांना उपलब्ध करून दिला नाही, हे प्रणिती शिंदेताईंनी तातडीने लोकांना सांगावं. आणि दुसऱ्या बाजूला पूरग्रस्तांना मदत देणं, पूरग्रस्तांना पैसे देणं हे खऱ्या अर्थाने खासदारांचं काम आहे. पण करणार काय? खासदारांनी सगळे पैसे वंचितच्याच उमेदवाराला विकत घेण्यामध्ये घालवून टाकले. आणि ही परिस्थिती समजा, तुम्हाला उमेदवार घरी बसवायला पैसे असतात, तुम्हाला उमेदवार विकत घ्यायला पैसे असतात, तुम्हाला मतदान विकत घ्यायला पैसे असतात, पण पूरग्रस्तांना मदत करायला पैसे नसतात. ही लाजिरवाणी गोष्ट या जिल्ह्यांनी समजून घेतली पाहिजे आणि या सगळ्या तमाम चोरांना पुढच्या निवडणुकीमध्ये घरी बसवलं पाहिजे, अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि मित्रांनो, आम्ही नेहमी म्हणत आलोय की इकडे खासदार जरी काँग्रेसचा असला तरी काम होतं सर्रास भाजपचं. आणि म्हणून आम्ही म्हणतो की बीजेपी आणि काँग्रेस हे सापनात नागनात आहेत, कोणी वेगळं नाही. बीजेपी एका बाजूला मुसलमानांचा द्वेष करतं, मुसलमानांवरती हल्ला करतात, पण जेव्हा शिंदे साहेब, एकनाथ शिंदे नाही, सुशील कुमार शिंदे साहेब जेव्हा होम मिनिस्टर होते तेव्हाच सोलापूर मधली मस्जिद बंद पडली होती. आणि आपण कुणाल कामरा या कॉमेडियन बद्दल ऐकलं असेल. भाजपच्या विरुद्ध जोक्स मारले म्हणून, नरेंद्र मोदींच्या विरुद्ध जोक मारले म्हणून या कुणाल कामरा नावाच्या कॉमेडियनला, स्टँडअप कॉमेडियनला मुंबईमध्ये पकडलं आणि ज्यांचा शो जिकडे झाला होता तो व्हेन्यू तोडण्यात आला. आणि आपण जर बघितलं तर आपल्या सोलापूरमध्ये काही वेगळं नाही होत. बिग बॉस बघता का आपण सगळे? बिग बॉस बघता हिंदीतलं? त्याच्यावरती एक पोरगा आहे महाराष्ट्रातला, ठाण्यातला पोरगा एक प्रणित मोरे नावाचा. प्रणित मोरे सोलापूरमध्ये आलेला स्टँडअप शो करायला. शिखर पारिया नावाचा कोणतरी माणूस आहे, मला अजून कळलं नाही माणूस कोण आहे. ह्याच्यावरती जोक मारला. कोण? वीर पहारिया, ते जो कोण पहारिया असतील त्यांच्यावरती एक जोक मारला आणि प्रणिती शिंदेच्या गुंड्यांनी जाऊन तिकडच्या तिकडे त्यांना तुडवण्याचं काम केलं. आता तुम्ही हे समजून घ्या की लोकशाहीचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपी जितकं भाजप करतंय तितकंच काँग्रेस करतंय.
मुंबईमध्ये एका कॉमेडियनला भाजप तोडवत आहे, तर सोलापूरमध्ये दुसऱ्या कॉमेडियनला काँग्रेसची लोक तोडवत आहेत. आणि हा मुद्दा समजून घ्या की हे सगळे एक होतात. कारण तुम्हीच समजून घ्या की हे सगळ्यांचं नाटक कसं चालतं. जेव्हा प्रणित मोरेंना महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये मारलं होतं तेव्हाच मोठ्या जोरदार मोर्चे चालू होते मुंबईमध्ये की मराठी अस्मिता एक असली पाहिजे, मराठी माणूस एक असला पाहिजे. आता प्रणित मोरे मराठी नाही आहेत, सोलापूर महाराष्ट्रामध्ये नाही आहेत. एवढंच नाही तर ज्यांच्यासाठी मारलं वीर पहारिया शिखर पहारिया हे तर बॉलिवूडचे परप्रांतीय ऍक्टर आहेत, ते तर मराठी पण नाहीत. मग जेव्हा एक मराठी कलाकार प्रणित मोरे नावाचा काँग्रेसच्या गावगुंड्यांकडनं मार खातो तेव्हा मराठी अस्मितेला ठेच कशी नाही पोचत. तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे का गप्प राहतात. तेव्हा मराठी कलाकारांच्या पाठरक्षणासाठी कोणी का नाही समोर येत. आणि मित्रांनो समजून घ्या की कोणी समोर येत नाही कारण हे सगळे एक आहेत. जिकडे ह्यांना बरोबर स्वतःचं संरक्षण करायला राहतं, पाठराखण करायला राहतं, तिथे बरोबर एकमेकांचं पाठराखण करतात. आणि जिकडे त्यांना विरोधात जायचं असतं तिकडे ते बरोबर विरोधात जातात. आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांना म्हणतो की हे सगळे सापनाथ नागनाथ एक आहेत. यांच्या विषामध्ये, यांच्या ट्रॅपमध्ये आपण अडकू नये एवढी आपल्यालाच विनंती करतो. आणि मित्रांनो, हे सगळे एक होतील. इकडच्या वंचितांच्या विरुद्ध सगळे एक होतील. भाजप, RSS, शिवसेना, दोन्ही शिवसेना, शिवसेना खुर्द, शिवसेना बुद्रुक, तसंच राष्ट्रवादी खुर्द, राष्ट्रवादी बुद्रुक आणि काँग्रेस पक्ष हे सगळे एकत्र होतात आणि आपल्या विरुद्ध लढायला बघतात. महाबोधी बुद्ध विहाराचं उदाहरण बघा. कायदा काँग्रेसच्या काळामध्ये पास झाला होता, आज BJP त्या कायद्याचं पाठराखण करते. आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांना, इकडच्या बौद्धांना, दलितांना, आदिवासींना, मुसलमानांना सत्तेमध्ये कसं बसू नये आणि हेच 5 पक्ष आपापसामध्ये वाटाघाटी करून कसे खातील ह्याच्यासाठी ह्या सगळ्यांचं षडयंत्र ठरले. पण तुम्ही ह्या षडयंत्रामध्ये फसू नका मित्रांनो, कारण आपला टाइम येणार आहे, आपला टाइम आएगा आणि आपण लढणार आहोत. या षडयंत्रामध्ये मी तुम्हाला एवढ्यासाठीच फसू नका म्हणतोय कारण एक वंचितांची नवीन टीम उभी राहते, एक युवक आघाडी उभी राहते, तरुणांची फळी उभी राहते. आणि इकडच्या तरुणांनी, इकडच्या युवकांनी नेपाळच्या धर्तीवरती आणि लडाखच्या धर्तीवरती विषय आपल्या हाती घ्यायचं ठरवलं तर इकडच्या प्रस्थापितांना लपायला जागा नाही राहणार हे मी आपल्या सर्वांसमोर मांडतो. आणि हीच लढाई लढत असताना आपल्या सर्वांनी सगळ्यात मोठा शत्रू समजून घेतलं पाहिजे. आपल्या समोर मोठा RSS हा शत्रू म्हणून उभा आहे. भाजप हा त्यांचा पॉलिटिकल पार्टी आहे, त्यांचा पक्ष आहे आणि आपल्याला पराभव करायचा आहे तर तो भाजपचा करायचा आहे. सोलापूरमधनं कोणाचं भूत उतरवायचं तर ते भाजपचं उतरवायचं आहे. कोणासाठी तर भीमा कोरेगावचा बदला घेण्यासाठी, रोहित वेमुलांचा बदला घेण्यासाठी, महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्यासाठी, खैरलांजीवरती जो हल्ला जो झाला त्याच्या बदल्यासाठी. आणि मित्रांनो, या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, नगर परिषद असू द्या, नगरपालिका असू द्या, भाजपचा कोणताही उमेदवार आला तरी त्याला घरी बसवल्याशिवाय थांबायचं नाही एवढं मला सांगतोय. आणि मित्रांनो, आपली लढाई भाजपशी आहे. मला भाजपच्या खालच्या कार्यकर्त्यांशी, खालच्या पदाधिकाऱ्यांशी, भाजपच्या सैनिकांची, कार्यकर्त्यांची काही वैर नाही. माझी लढाई आहे ती तुमच्या शेटजीची. आमची लढाई आहे ती आहे थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहाची. मधल्या कोणालाही आम्ही ओळखत नाही, मधल्या कोणालाही आम्ही गिनत नाही. पण भाजपच्या तिकिटावरती, भाजपच्या तर्फे जर तुम्ही मैदानामध्ये आलात तर तुम्हाला घरी बसवल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही, मी सगळ्यांना सांगतो. आणि तुम्हाला माहिती आहे सोलापूरमध्ये काय परिस्थिती आहे. माझ्याहून चांगली सोलापूरची चांगली परिस्थिती माहिती आहे. आपल्याकडे समोर गल्ल्या 15 आहेत पण नेते 1500 आहेत. या सगळ्यांना लोकसभेच्या वेळेस 2019च्या वेळेस पक्षामध्ये आणून त्यांना प्रवेश देऊन त्यांना काम करायला
लावणारा मीच होतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींसाठी पळून गेले. जे बाहेर भांडणं करत होते तेच वंचितमध्ये येऊन भांडणं केली आणि वेगवेगळ्या कारणासाठी पळून गेले. मी आज सगळ्यांना परत एकदा सांगतोय, मी नावं कोणाचीच घेणार नाही, तुम्हाला माहिती तुम्ही कोण आहात. मी परत एकदा सांगतो, तुम्ही आधी वंचितमध्ये काम करत होतात. 2019 मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांचा लोकसभेचा प्रचार केला होता. या पक्षाचे दरवाजे नेहमी तुमच्यासाठी उघडे आहेत. हे या पक्षाचे दरवाजे तुमच्यासाठी कधीही बंद होणार नाहीत, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. पण जर विरोधात गेलात, जर निवडणुकीच्या मैदानात समोर आलात, तर हा मैत्रीभाव तिकडे मिळणार नाही, हे सुद्धा आपल्या सर्वांना मी इकडनं सांगतो. आणि मित्रांनो, जाता जाता मला आपल्या सर्वांसमोर 2 महत्वाचे मुद्दे मांडायचे. एक महत्वाची घटना जी घडली 3 दिवसापूर्वी सोनाई गावामध्ये, नेवासा तालुक्यामध्ये. आणि ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती मला मातंग बांधवांना एक छोटं आवाहन करायचंय. आपण बघितलं असेल, गेले 2-3 आठवडे मातंग बौद्ध यांच्यामध्ये जाणीवपूर्वक इकडचं बीजेपी विष पेरून भांडण करायचा प्रयत्न करतोय, आग लावायचा प्रयत्न करतोय. सोशल मीडियावरती त्याच प्रकारचे व्हिडिओज येत आहेत, पोस्टर्स येतात आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल काय काय चालू आहे. पण नेवासामध्ये, सोनाई गावामध्ये काय घडलं हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे. एक मातंग समाजाचा पोरगा होता, त्याचं तिकडे प्रस्थापितांची, मराठा समाजाच्या लोकांची भांडण होतं, पैशावरनं भांडण होतं. ते भांडण मिटवलं होतं 6 महिन्यापूर्वी. किती? 6 महिन्यापूर्वी. तो पोरगा 3 दिवसापूर्वी कोणाच्या तरी एका वडापावच्या गाडीवरती गेला. हा पोरगा आमच्या वडापावच्या गाडीवरती कसा आलाय, हा माझ्याकडे वडापाव कसा मागतो, ह्या गोष्टीवरनं त्या प्रस्थापितांनी गुंडी बोलवून घेतली, लोक बोलवून घेतली आणि त्या मातंग समाजाच्या पोराला सोनाईमध्ये बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर त्याच्या डोळ्यामध्ये चाकू टाकलाय, त्याच्या पायावरती स्कॉर्पिओ गाडी चढवली आणि त्याचा हात तोडलाय. का? कारण तो मातंग समाजाचा होता. आणि हे कोणत्या दिवशी घडलं? तर दिवाळीच्या दिवशी घडलं, जो हिंदूंचा महत्वाचा सण असतो. तर आता तुम्ही समजून घ्या की आपण सरताला कितीही हिंदू म्हटलं तरी इकडचे जातीवादी, इकडचे उच्चवर्णीय लोक हे कधीही हिंदू समाजाला एक नाही होऊ देणार आहेत. ते आपल्याला जातीपातीमध्ये नेहमी वाटत राहणार आहेत. एका मातंग समाजाच्या पोराला नुसता वडापाव मागितला एका प्रस्थापिताच्या गाड्यावर, म्हणून दिवाळीच्या दिवशी त्याच्या घरी घुसून त्याचे डोळे फोडण्यात येतात, त्याचे पाय तोडण्यात येतो. आणि हा जातीवाद अजूनही या जगामध्ये जिवंत आहे, या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. आणि म्हणून मी समस्त मातंग समाजाला एवढेच विनंती करतो, आवाहन करतो की ह्या जाती अंताच्या लढाईमध्ये तुम्ही आम्ही वेगळे नाही होत, आपण सर्व एक होत. आणि जर आपल्याला इकडचा जातीवाद संपवायचा असेल तर आपल्याला एक होऊन लढण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. आणि म्हणून मी परत एकदा विनंती करतो की आपण सर्व एक होऊन या. आणि जाता जाता आपल्या सर्वांना समोर एकच मुद्दा मांडतो की वंचित बहुजन आघाडीला नेहमी लोक बी टीम म्हणतात, बी टीम म्हणतात, आरोप करतात, भाजपचे पुरस्कृत म्हणतात. आणि ते बरेच लोक आहेत. आरोप करणारी लोक आपलेच सोलापूरचे शिंदेशाहीवालेत, बारामतीचे पवारशाहीवालेत आणि दिल्लीमधले गांधीशाहीवालेत. मी यांना नुसतं एकच आमंत्रण देतो की उद्या वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये RSSच्या कार्यालयावरती मोर्चा आहे. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर सामील व्हा. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर ॲडव्होकेट हर्षवर्धन शिंदे यांना विनंती आहे की आभार आपण सर्वांचा मानावा, अशी आपणास नम्र विनंती. सर्व महापुरुषांच्या चरण त्रिवार वंदन. आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सुजातदादा आंबेडकर, त्याचप्रमाणे नितीन ढेपे साहेब आणि उपस्थित सर्व आपण बंधूंनी भगिनींनो, या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी आपण सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम.